नमस्कार. नॅशनल बांबू महोत्सवामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आणि बांबू किंवा कोळा बांबू यापासून वेगवेगळे रेसिपीज आपण तयार करतो. त्यात मग लोणचं म्हणू नका, त्याच्यानंतर एखादा भाजीचा प्रकार म्हणू नका, स्टार्टर म्हणू नका, बिर्याणी पण आपल्या इथे करणार आहे. आणि त्यातला पहिला प्रकार मी करतो आहे बांबूपासून तयार केलेलं सूप, बांबू शूटचं सूप. अप्रतिम आहे. चला सुरुवात करूया. हे जवळपास 6 वाट्या पाणी आपण घेतो आहे आणि त्यामध्ये हा धुवून ठेवलेला तांदूळ 1 वाटी. आता याला भरपूर पाण्यामध्ये हा तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की बांबू शूटचं सूप बनवतो आहे आणि हा बाबा भात का शिजवतो आहे. खरी गोष्ट, आपल्याला बांबू याच्यामध्ये घालायचे आहे, पण स्टॉक जो आहे तो तांदूळाचा वापरायचा आहे. मग बघा कशी मजा येते. बांबू शूट्स असतात, त्याचा आतला भाग आहे हा. हे बांबू शूट्स घेऊन याला आपण बारीक कट करून घेऊ. जेवढं छान बारीक चिरता येईल तेवढं बारीक चिरायचं आहे. तुम्हाला हे फ्रेश बांबू शूट्स मिळाले तर उत्तम, पण समजा मिळाले नाही तर आजकाल ह्याचे टीनमध्ये पॅक केलेले बांबू शूट्स मिळतात आणि ते खूप असे मऊ असतात, म्हणजे त्याला खूप जास्त शिजवायची गरज नसते. आणि बेसिकली जे आपण कोळा बांबू घेतो, कोळा बांबू, तर ते जे शूट्स असतात ते सुद्धा खूप त्याला जास्त शिजवायची गरज नाही, ते छान लागतात तसे. आता या बांबू शूट्समध्ये काय काय क्वालिटीज असतात तो तक्ता आपण पाहू. हा भात चांगला शिजल्यानंतर आपल्याला याचा स्टॉक वापरायचा आहे, म्हणजे याची पेज. हा स्टॉक आपल्याला वापरायचा आहे आणि यामध्ये आपल्याला हे आता जे आपण बांबू चिरून ठेवले होते सगळे ते घालायचे आहेत. थोडे बारीक चिरलेले गाजर मी घालतो आहे, त्याला एक छान वेगळा रंग यावा म्हणून. थोडी काळी मिरी, बारीक चिरलेली पानकोबी. याला आपण आता छान उकळून घेऊ. चवीनुसार फक्त मीठ आपल्या यामध्ये घालायचं आहे, थोडं बटर, आणि यामध्ये याचा रंग छान बदलण्यासाठी फ्रेश क्रीम घालतो आहे 2 चमचे. गरम गरम सूप आपण सर्व करू. थोडी कोथिंबीर, सो बांबू शूटपासून अप्रतिम असा सूपचा प्रकार झालेला आहे आणि मी हे पितो आहे. तुम्ही सुद्धा घरी बनवा, नक्की प्या, इतरांना प्यायला द्या आणि बांबूचे फायदे सगळ्यांना समजून सांगा. म्हणजेच बांबू हा असा वृक्ष आहे की तो कुठल्याही अवस्थेत असताना कामी येतो. एकदा बिचारायला फक्त वाढायला थोडा वेळ दिला की नंतर तो आपलं सगळं बघून घेतो. पाहत राहा मास्टर रेसिपीज. पुन्हा एक नवीन रेसिपी तुम्हाला दाखवतो. नमस्कार.